आपलेच गद्दार. आभाळच फाटलाय, ठिगळं कुठं कुठं लावायची, कोणावर चिडायचं. जेव्हा आपलीच सगळी गद्दार असतात तेव्हा याविषयी बोलायचं तरी काय? असाच प्रश्न उद्धव ठाकरेंना कदाचित पडला असावा. म्हणूनच उद्धव ठाकरेंची चिडचिड वाढू लागली आहे, राग वाढू लागलाय. ते नीटचे उत्तरं पण आजकाल देत नाहीत. हेच आम्हाला सकाळच्या साम टीव्हीवरच्या मुलाखतीत सुद्धा बघायला मिळालं. आता हे असं का होतंय ते समजून घेण्यासाठी उद्धव ठाकरे चिडतायत कसे ते बघून घेणं आवश्यक आहे. साम टीव्हीचे संपादक निलेश खरे यांनी उद्धव ठाकरेंना एक प्रश्न विचारला. ते म्हणाले, शिवसेनेचा नंतरचा नेता कोण? म्हणजे तुमच्या नंतर कोण? खरं तर उद्धव ठाकरेंना वयाच्या 60-62व्या वर्षी तुमच्या नंतर कोण असं का विचारलं, मला प्रश्न पडलाय. काय शंका होती खरेंना मला माहित नाही, असू दे. पण त्यांचा तो प्रश्न त्यांच्या दृष्टीनं पत्रकार म्हणून योग्य होता. म्हणजे खरेंना कदाचित त्यांच्या तोंडून तुमचा पुढचा शिवसेनेचा नेता हा आदित्य आहे का हे विचारायचं होतं, की राज ठाकरेंच्या हातात शिवसेना जाणार आहे हे विचारायचं होतं. बरं, आदित्यचं नाव घ्यावं तर राज टिकतील का हा प्रश्न होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंना उत्तर देणं अवघड झालं आणि उद्धव ठाकरे जरासे चिडचिड्या स्वरूपात म्हणाले, कशाला उद्याची बात, गाणं बिणं सगळं ते यांनी म्हटलं. बरं, गाणं निवडताना सुद्धा म्हणजे ते गाणं आधी ऐका, उद्धव ठाकरे काय बोलले सांगतो. हे गाणं कुठलं आहे ते. पुढच्या टप्प्यामध्ये शिवसेना पेलण्याची ताकद असलेलं नेतृत्व कोणतं असं तुम्हाला वाटतं? खरं सांगू का तुम्हाला प्रामाणिकपणे, तुम्हाला म्हणजे वाईट वाटून घेऊ नका. ते एक गाणे बघा, ते का मला वाटतं आता कशाला उद्याची बात, सरून चालली रात. आता रात्र थोडी आणि सोंग फार झाले, त्या रात्रीचा विचार करा. नेतृत्वाच्या नंतर आणि आता जे शत्रू आलेत ना, हा, हे शत्रू उद्या राहतील का? हे शत्रू उद्या अंगावर येतील का? हे शत्रू उद्या कपडे घालतील का? ह्या प्रश्नाला काय उत्तर? आता जे समोर आले त्याला पहिलं फेस तोंड द्या ना. पाहिलं ते गाणं आहे, कशाला उद्याची बात, बघ सरून चालली रात. एका नर्तकीच्या अड्ड्यावर, एका नाचणाऱ्या बाईच्या अड्ड्यावर तिचं नाचगाणं बघण्यासाठी जमलेल्या लोकांचं मनोरंजन करताना म्हटलेलं गाणं आहे. कशाला कशाला उद्याची बात, बघ उडून चालली रात. खूप जुनं आहे. आता उद्धव ठाकरे निलेश खरेंना हे गाणं ऐकवतायत, कशाला उद्याची बात, बघ सरून चालली रात. कोणतं गाणं निवडावं नाही कळत कधी कधी. जाऊ दे, हरकत नाही, आपल्याला काय करायचंय, कोणतं का निवडेना, कोणत्या पार्श्वभूमीचं का निवडेना, काय फरक पडतो. पण उद्धव ठाकरे रात्र आहे, त्या रात्रीत काय होणार आहे, काय बोलत होते, मज्जा होती सगळी. याच मुलाखतीत निलेश खरेंनी दुसरा प्रश्न विचारला होता. दुसरा प्रश्न होता, राज ठाकरे तुमच्याकडे आलेत खरे, पण ते टिकतील किती? निलेश ठाकरेंचा प्रश्न व्हॅलिड होता. राज ठाकरे टिकतील किती? कारण ते कोणाकडेच नाही टिकले. ते बाळासाहेबांच्याकडे नाही टिकले, ते उद्धवकडे नाही टिकले, ते भाजपला पाठिंबा देऊन नाही टिकले, ते काँग्रेसला राष्ट्रवादीला पाठिंबा देऊन नाही टिकले. ते आता उद्धवकडे किती टिकतील? कारण जो माणूस काल परवापर्यंत उद्धव ठाकरेंना शिव्या देत होता तो उद्धव ठाकरेंचा निकटवर्तीय झालाय. उत्तर सरळ द्यावं ना, की आता टिकतील, आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी वगैरे वगैरे. पण नाही, उद्धव ठाकरे चिडले. का चिडले, कसे चिडले, चिडले कसे ते बघा. ते राज ठाकरे आज तुमच्याबरोबर आहेत, ते उद्या तुमच्याबरोबर राहतील की नाही हा प्रश्नही उपस्थित होता. या प्रश्नाला काय अर्थ आहे असं वाटतं तुम्हाला? कारण राज नाही ठाकरे आहे का असं अर्थ? खरंच तुम्हाला मनापासून हा प्रश्न पडतोय आणि हा प्रश्न विचारण्यासारखा आहे असं तुम्हाला वाटतं का? राज ठाकरेंनी गेल्या काळामध्ये नाही, मी विचारतो तुम्हाला, खरंच मनापासून असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मग हाच मराठी माणसाचा कमजोरपणा आहे. हाच मराठी माणसाचा कमजोरपणा आहे, ज्याच्यावरती आम्ही बोट ठेवले. इतर भाषिक कसे एकत्र जातात, इकडे उद्या काय होणार आहे, अरे आज तुझ्या बुडाखाली काय जळते ते बघ ना, उद्या आज सूर्य उगवलाय, उद्या उगवे का? याला काहीच अर्थ नाही, या प्रश्नालाच अर्थ नाही. कशाला विचारताय? तुम्हाला वाटतं का हा प्रश्न आहे म्हणून? हे असली उत्तरं उद्धव ठाकरेंची होती. उद्धव ठाकरे का चिडतायत असा प्रश्न तुमच्या समोर पडतो ना, उत्तर सोपं आहे. उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूच्या माणसांनीच गद्दारी करायला सुरुवात केली आहे. ज्यांना आपलं म्हणून जवळ करावं त्या प्रत्येकाने उद्धव ठाकरेंना धोका द्यावा ही स्थिती आहे.
राज ठाकरेंच्या आजूबाजूच्या माणसांनी सुद्धा अशीच गद्दारी करायला सुरुवात केलेली आहे. आपलेच गद्दार होऊ लागलेत. ह्याला गद्दारी म्हणत नाहीत, ओळख पटल्यावर निघून जाणे म्हणतात. जेव्हा कळतं ना तेव्हा जाऊ दे, काही उपयोग नाही, इथे राहण्यात काही अर्थ नाही असं वाटायला लागतं, माणसं निघून जातात. तशी लोक निघून चालली आहेत. म्हणजे आपली चालली आहेत ती चालली आहेत, आपली माणसं काही घालवतायत आणि राज ठाकरे सुद्धा वरून आलेल्या सोबत राज ठाकरेंची ताकद कमी होत चालली आहे. उद्या राज ठाकरे राहतील की नाही हा प्रश्न लोक विचारून उद्धव ठाकरेंना भंडावून सोडतायत, म्हणून उद्धव ठाकरे चिडतायत. आता आपलेच गद्दार या प्रश्नावर उद्धवनी चिडावं अशी का स्थिती यावी, त्याचं कारण तुम्हाला ऐकवतो यासाठी की आता बिनविरोध 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 हा शब्द सारखा वापरला चाललाय की कसं झालं बिनविरोध या शब्दाचा सातत्याने उच्चार चालू आहे. मला तो बिनविरोध हा शब्द वेगळाच ऐकायला येतो, सोडून द्या, तो आपण सांगायलाही नको आणि तो संकेतांचा भंगही करायला नको. तर उद्धव ठाकरेंचं जे काही बिनविरोधमुळे ठासलं चाललं आहे ते ठासलं जाणं याला कारण कोण आहे. इथेही पुन्हा आपलेच गद्दार हा शब्द येतो. एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ऑडिओ क्लिप व्हायरल होते फोन बोलण्याची. कल्याण डोंबिवलीमधल्या एक उमेदवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा जिल्हा प्रमुख यांच्यामधला हा संवाद आहे. तो संवाद मी तुम्हाला ऐकवतो. नुसता संवाद पूर्ण खूप लांबलचक आहे, तेवढा ऐकून तुम्हाला बोर होईल, पण काही अंश मी ऐकवतो. त्यातले मुख्य अंश आधीच काय ते सांगतो. त्या बाईला जिल्हा प्रमुख सांगतायत फॉर्म विड्रॉल करा. त्या महिला म्हणतायत की मी का विड्रॉल करू. दुसरं, मला काही माहित नाही, विड्रॉल करावं लागेल, पक्षाचा आदेश आहे. पुढचा संवाद आहे, अहो तुम्ही असं सगळे एका घरात देणार, मला आत्ता करायला लावणार. आणि चौथा संवाद आहे, यांच्याशी त्यांचा नंबर तुमच्याकडे आहे का, बोलून घ्या. कुणाचा नंबर, कुणाशी बोलून घ्यायचंय, हे सगळं काही सेकंदात ऐका. तर जेव्हा मागे घेण्यासाठी पक्षाचा आदेश आहे, मला मागे घेण्याचा आदेश आहे पक्षाचा. साहेब मी कसं माघार घेणार आता. मी तो आदेश आहे तो सांगतोय, काय गोष्टी आदेशावर मॅडम ऐकाव्या लागतात आपल्याला. पण साहेब एका घरात तुम्ही तिथे 2 तिकीट्स देताय आणि आज आता मला सांगताय की पक्षाचा आदेश आहे माघार घेण्यासाठी. कसं मी घेऊ माघार. म्हणजे आता माझा पण बळी देतायत. आता एक काम करा, वरुण सरदेसाईंचा नंबर असेल तर त्यांच्याशी बोला. ठीक आहे, चालेल. वरुण सरदेसाईंशी बोलत नाही, हरकत नाही. ठीक आहे. पाहिलं, यात ते वरुण सरदेसाईचा नंबर आहे त्याला बोलून घ्या असं म्हणतात. म्हणजे कल्याण डोंबिवलीचा मनपातील उमेदवार विड्रॉल करण्याची जबाबदारी वरुण सरदेसाईंनी जिल्हा प्रमुखांच्याकडे दिली होती आणि वरुण सरदेसाई तो फॉर्म विड्रॉल करायला लावत होते असं या संवादातून जाणवत आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बिनविरोध यावेत यासाठी उद्धव ठाकरेंच्या मेव्हणीचा मुलगा आदित्य ठाकरेचा मावस भाऊ प्रयत्न करतोय. काय होत होतं जरा स्पष्ट होणं आवश्यक. उद्धव ठाकरेंची धडाडती तोप सुषमा अंधारे मैदानात येऊ नये यासाठी राज ठाकरेंचं जपण येतं. सुषमा अंधारेंना गप्प करावं लागतं, मुंबईत आणता येत नाही. संजय राऊतांच्या बाबत राज ठाकरे फटकळपणे काहीतरी बोलून जातात. संजय राऊतांना समोर फारसं येता येत नाही. आणि त्यात वरुण सरदेसाई पण फॉर्म विड्रॉल करायला लावतात अशी चर्चा पसरते. यांच्याच पक्षाची एक महिला यांच्याच पक्षाच्या माजी आमदारावर यौन शोषणाचा आरोप करते तिकिटाच्या बदल्यात. हाही एक वेगळाच प्रकार आहे. तो मी ऐकवणार यासाठी नाही की ते संकेतात बसत नाही आणि तेवढ्या घाणेरड्या स्वरूपाच्या गोष्टी ऐकू पण नाही येत. तिकीट पाहिजे असेल तर घरी ये असं म्हणणारा बाई वाड्यावर यावाला हा माजी आमदार काय दर्जाचा असला पाहिजे आणि उद्धव ठाकरेंची काय प्रतिमा, पक्षाची काय प्रतिमा देणारा असला पाहिजे याचा विचार केलेला बरा. मंडळी, म्हणूनच सांगतोय, उद्धव ठाकरे चिडतायत, उद्धव ठाकरे रागावतायत, कारण त्यांना कळलंय दुसरं कोणी नाही, आपलेच गद्दार आहेत. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.